रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. मजल दर मजल करत आपण 13वा अध्यायापर्यंत आलेलो आहोत. सो 13वा अध्यायातला मला असं वाटतं 36वा श्लोक आपला चालू आहे. ओके, सो याच्यामध्ये स्वस्थ वृत्तम अभिप्रेत्य व्याधौ व्याधी वशेन तो इथपर्यंत आपलं झालेलं होतं. एक मिनिट. हा, कृत्वा शीतोष्ण वृष्टीनां प्रतिकारं यथा यथं प्रयोजयेत क्रियां प्राप्तां क्रिया कालं न हापयेत असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये ग्रीष्म वर्षा हिमचितान वायवादीनाशु निर्हरेत अत्युष्ण वर्ष शीताहि ग्रीष्म वर्षा हिमागमाः संधौ साधारणे तेषां दुष्टान दोषान विशोधयेत स्वस्थ वृत्तम अभिप्रेत्य व्याधौ व्याधिवशेन तु इथपर्यंत आपलं झालेलं होतं. कृत्वा शीतोष्ण वृष्टीनां प्रतिकारम, काय करून, कृत्वा तो अंत आहे, राईट. काय करा तर शीत उष्ण आणि वृष्टी नाम प्रतिकारम, शीत उष्ण आणि वृष्टी या तिघांचा प्रतिकार करून. आता शीत उष्ण आणि वृष्टी यांचा तिघांचा प्रतिकार म्हणजे काय, तर शीतकाल म्हणजे कुठला, तर ज्याच्यामध्ये आपण हेमंताचा विशेष करून विचार करत असतो तो, राईट. परंतु आता इथे आपल्याला विचार करत असताना शीतादिकांचा म्हणजेच कफाचा विचार असं करायला हवा. त्याच्यानंतर उष्ण आणि वर्षा ऋतूमध्ये वाताचा विचार या दृष्टीने ग्रीष्म अत्युष्ण कुठे गेलं, हा, कृत्वा शीतोष्ण वृष्टीनां प्रतिकारम यथायथम या सर्व गोष्टींचा प्रतिकार योग्य पद्धतीनं करायला हवा. आणि मग काय करा तर प्रयोजयेत क्रियां प्राप्तां क्रिया कालंना हापयेत असं म्हटलंय. प्रयोजयेत क्रियां प्राप्तां म्हणजे काय तर योग्य काळी प्रयोजयेत योजना करावी. कसली योजना करावी तर प्राप्त क्रियेची योजना करावी. प्राप्त क्रिया म्हणजे कुठली तर जी जी चिकित्सा करायची आहे त्या गोष्टीचा विचार याच्यामध्ये यायला पाहिजे. मग आता ही प्राप्त क्रिया असं म्हणत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला हवं की प्राप्त क्रिया म्हणजे चिकित्सा. मग ही चिकित्सा करत असताना कोणकोणत्या गोष्टींची चिकित्सा करायची तर जो जो काल, जो जो दोष, जो जो धातू, जो जो ऋतू ह्या सगळ्याचा विचार करून मग चिकित्सा करा. आणि एक महत्वाचं सूत्र पुन्हा या ठिकाणी ह्या ग्रंथांमध्ये खूप जास्त सूत्र आलेली आहे, या अध्यायामध्ये खूप जास्त सूत्र आलेली आहेत बरं का. तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्रिया कालन हापयेत हे एक महत्वाचं सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्रिया कालम न हापयेत म्हणजे आता शीत उष्ण वृष्टी यांचा प्रतिकार योग्य पद्धतीनं त्या त्या वेळेला यथायथ करा. आणि प्रयोजयेत क्रियाम, क्रियाम प्रयोजयेत म्हणजे चिकित्सेचं प्रयोजन सगळ्यात जे महत्वाचं सांगितलंय ते चिकित्सा करायचे. प्राप्त क्रियाकालम न हापयेत असं म्हटलं. प्राप्ताम क्रियाम प्रयोजयेत, जे ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला रुग्ण प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी तशीच ती क्रिया आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी ओळखून चिकित्सा करायची आहे. महत्वाचा भाग असा सांगितला की क्रियाकालम न हापयेत. क्रियाकाल म्हणजे जो चिकित्सेचा काल सांगितलेला आहे त्याची उपेक्षा करू नये. भाषांतर अगदी एकोळीचं झालं. परंतु क्रियाकालाची उपेक्षा करू नये असं म्हणत असताना या ठिकाणी एक महत्वाचं गोष्ट आपण बघतो की क्रियाकाल हे म्हटल्यानंतर चिकित्सेचा काल म्हणजे आत्ता ही गोष्ट करणं गरजेचं आहे तर ते आत्ताच करायला पाहिजे. आज माझ्याकडे औषध तयार नाहीये किंवा मला आता कंटाळा आलाय, मी आता करू शकत नाही किंवा माझ्याकडे असिस्टंट नाहीये, हे कुठलेच ऑप्शन्स नाहीयेत. जी क्रिया ज्या वेळेला करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. म्हणून क्रियाकालम न हापयेत, हापयेत म्हणजे सोडून देणं किंवा वेळ व्यर्थ घालवणं ही गोष्ट करू नये. प्रत्येक क्षण आणि क्षण महत्वाचा असतो. जसं आपण बघतो की ऑक्सिजन डिले झाला, बऱ्याच गोष्टी घडतात हो का नाही, तर हे होऊ नये म्हणून आधीच प्रयोजन करून ठेवायला पाहिजे. सगळ्या गोष्टींची तयारी जी आहे ती आपण आधीच करून ठेवायला पाहिजे. मग म्हणून मी इथे म्हटलेलं की क्रियाकालम न हापयेत. आता क्रियाकाल म्हणजे चिकित्सा काल व्यर्थ घालवू नये. मग त्याच्यामध्ये दोष तुम्ही व्यवस्थित ओळखायला हवेत, दूष्य व्यवस्थित ओळखायला हवेत, धातूंची स्रोतस त्या गोष्टींचा विचार करायला हवा. हे झाल्यानंतर शिवाय तुमच्याकडे औषधं व्यवस्थित असायला पाहिजेत, ती औषधं तुमच्याकडे तयार असायला पाहिजेत, ती पॅक
असायला पाहिजे, देण्याच्या अवस्थेमध्ये असली पाहिजेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे ना तो करून मगच म्हणजे उपकल्पनीय अध्याय जो चरकाचार्यांनी सांगितलाय ना तर तो या ठिकाणी खूप महत्वाचा राहतो. हे सगळं करून मग आपण चिकित्सेच्या दृष्टीने एकही क्षण वाया न घालवता चिकित्सा करायला हवी. एक उदाहरण सांगते. समजा एखादा व्रण काय म्हणतो आपण ऍब्सेस व्रण शोथ आहे. मग त्या ठिकाणी आपण बघितलं की अरे हा तर पक्व झाला आहे, परंतु आता ह्याला ओपन अप करायला पाहिजे, पण आता माझ्याकडे असिस्टंट नाहीये, मग मी आज नाही करत उद्या करते, तर त्याचा नाडीव्रण होण्याची शक्यता आहे, बरोबर. आणि जर का मी आज नाही केलं तर ते त्रासदायक होणार आहे, स्वतःहून जर नाही फुटला तर. मग तिथे ऍटलिस्ट मी उपनाहासारख्या गोष्टी की जो स्वतःहून तो ओपन अप होईल ह्या दृष्टीने तरी प्रयत्न केलेला पाहिजे. प्रमाथी द्रव्यांचा लेप त्याच्यावरती लावायला पाहिजे, जसं की हे आहे काही आपण म्हणतो मरीच आहे, तर अशी द्रव्य लावायला पाहिजेत, म्हणजे तिथे क्रियाकाल मी सोडायला नाही पाहिजे, बरोबर. सो ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने चिकित्सेकडे आपण पाहायला पाहिजे. आणि म्हणून प्रयोजयेत क्रियां प्राप्तां क्रिया कालन न हापयेत. आता कालाच्या दृष्टीने क्रियेचा जेव्हा चिकित्सेचा जेव्हा विचार करतो ना त्यावेळेला व्रणशोथ तर अतिशय महत्वाचे आपण बघतोच. त्याचे ते 6 अवस्था वेगवेगळ्या, मग त्याच्यामध्ये 3 अवस्था की अपक्व किंवा आम अवस्था, अपक्व अवस्था, पच्चमान अवस्था आणि पक्व अवस्था. या सगळ्या अवस्थांमधून जात असताना त्या वेळेला ती गोष्ट करणं ही गोष्ट महत्वाची आहे. ह्या दृष्टीने ज्वराच्या दृष्टीने विचार करत असताना सुद्धा ज्वरवेग किती आहे नाही आहे, श्वासाचा विचार करत असताना श्वास वेगावस्थेमध्ये आहे का अवेगावस्थेमध्ये रुग्ण आहे, हृदरोगाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये अत्ययिकता किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्वरित चिकित्सा करावी. एकही क्षण त्याचा व्यर्थ घालवू नये, दौडू नये अशा अर्थाने आलेला आहे. आणि म्हणून प्रयोजयेत क्रियां प्राप्तां क्रिया कालन न हापयेत. ह्याच्यानंतर जे आहेत ना, आता क्रियाकाल सांगितले तुम्हाला, दोष सांगितले, दूष सांगितली, त्याचा प्रतिकार कसा करायचा सांगितला. हे सगळं सांगितल्यानंतर औषध द्यायचं कधी हा महत्वाचा भाग आता चालू होतो आणि ह्यालाच औषध सेवन काल असं म्हटलं जातं. मग हे औषध सेवन काल जे आहेत ना तर ते या ठिकाणी पुढे वर्णन केलेले आहेत. ओके. सो युंजादनन्न मन्नादौ मध्येन्ते कवलांतरे ग्रासे ग्रासे मुहुस्सान्नम सामुद्गम निशिचौषधम कफोद्रेके गदेनन्नम बलिनो रोगरोगिणोः अन्नादौ विगुणे पाने समाने मध्ये इष्यते व्यानेन्ते प्रातराशस्य सायमाशस्य तोत्तरे ग्रासग्रासान्तयुः प्राणे प्रदुष्टे मातरीश्वनि मुहुर्मुहुर्विशश्चर्दि हिद्मा त्रुट श्वासकाशिषु योज्यं संभोज्य भैषज्यं छर्दिर चित्रैः योज्यं संभोज्य भैषज्यं भोज्यैश्चित्रैर्रोचके कंपाक्षेपके हिद्मासु सामुद्गम लघुभोजिनां ऊर्ध्वजत्रु विकारेषु स्वप्नकाले प्रशस्यते. आणि इथपर्यंत आल्यानंतर मग इथेच हा अध्याय होतो. म्हणजे कसं आहे ना की संपूर्ण वाग्भटामध्ये ह्या 13व्या अध्यायामध्ये संपूर्ण क्रिया म्हणजे वाताची, पित्ताची, कफाची चिकित्सा कशी करावी, त्याच्यानंतर आमाचं वर्णन, साम निराम दोषांचं वर्णन, आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की इथे क्रिया काल सुद्धा सांगून ठेवलेले आहेत. सो एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या सूत्रांच्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये खूप सारे चिकित्सा सिद्धांत सांगितलेले आहेत. सो ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ओके. सो आता ह्याच्यामध्ये आपण वाचायला सुरुवात करूया. तर त्याच्यामध्ये युंजात अन्नन्नम अन्नादौ मध्ये अंते कवलांतरे असं म्हटलेलं आहे. ग्रासे ग्रासे मुहुस्सान्नम सामुद्गम निशिचौषधम कफोद्रेके गदेनन्नम. मग आता इथे जे काल आहेत ना हे वायूचे वेगवेगळे काल आहेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय आहे तर युंजात अन्नन्नम अन्नादौ मध्य अंत आणि कवलांतर 2 कवलांच्या मध्ये असं म्हटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे अन्नन्न. अन्नन्न म्हणजे काय तर अन्न न घेता किंवा जेवण घेण्याच्या पूर्वी. तर हा एक अन्नकाल सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर कुठला सांगितला तर अन्नादौ. अन्नन्न म्हणजे काय निरन्न या अर्थाने, म्हणजे काहीच न खाता सकाळी उठल्या उठल्या असं. त्याच्यानंतर उठल्या उठल्या घेत असताना कसं आहे की काहीच खाल्लेलं नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतोय की औषध घ्यायचं आहे. आणि हे करत असताना महत्वाचा भाग असा राहतो की औषधाचं जे वीर्य आहे ते त्या ठिकाणी जास्त चांगलं राहणार आहे, कारण आहार शरीरामध्ये नाहीये म्हणून, बरोबर.
आणि म्हणून अशी औषधं की ज्याचा आपल्याला औषधवीर्याचा परिणाम शरीरावरती चांगला यावा, म्हणजे सगळ्याच औषधांचा चांगला यावा असं अपेक्षित आहे, परंतु सकाळच्या काळामध्ये जी घेतली जातात औषधं ती अनन्न अशा स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर अन्नादौ. अन्नादौ म्हणजे जेवणाच्या जस्ट आधी, म्हणजे आपण बरीचशी औषधं आपण बघतो की जेवणानंतर ह्याच पद्धतीने सांगितली जातात, परंतु तसं नाहीये. वेगवेगळ्या कालानुसार वेगवेगळ्या आहाराच्या नियमानुसार जर का औषधं ही घेतली गेली तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला मिळत असतो, आणि म्हणून हे वेगवेगळे काल सांगितलेले आहेत. प्रॅक्टिकली विचार करता हे जमतं का हो? तर हो, जमतं ना. तर आपण पेशंटला असं सांगू शकतो की तुम्ही जेवणाच्या जस्ट आधी हे औषध घ्या, म्हणजे अपानावरती जाईल ह्या पद्धतीनं. ते पुढे येणारच आहे, ते सांगणार आहे. युंजात अनन्नम अन्नादौ. मध्य म्हणजे काय, तर अन्न घेताना मध्य कालामध्ये अन्न घेणं. मध्यकाल म्हणजे काय की तो अर्ध जेवण घ्यायचं, पुन्हा औषध घ्यायचं, मग पुन्हा उरलेलं जेवण घ्यायचं. त्याच्यानंतर अन्नादौ मध्ये अंते. अन्न अंते म्हणजे जेवणाच्या सगळ्यात शेवटी औषध घ्यायचं. आणि कवलांतरे म्हणजे एक घास अन्नाचा एक घास औषधाचा, एक घास अन्नाचा एक घास औषधाचा, ह्याप्रमाणे कवलांतरे. ग्रासे ग्रासे म्हणजे प्रत्येक अन्नालाच. आता कवलांतरे आणि ग्रासे ग्रासेचा अर्थ काय, कवल अंतरे, अंतर म्हणजे 2 कवलांच्या मध्ये असं औषध घ्यायचं, आणि ग्रासे ग्रासे म्हणजे प्रत्येक घासाला औषधच घ्यायचंय, म्हणजे प्रत्येक जे आहार तुम्ही घेता त्या आहारामध्ये सुद्धा औषधाचा समावेश असला पाहिजे. मुहुहु. मुहुहु म्हणजे काय, पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा घेणं, दर 1-1 तासाला चाटण जसं आपण देतो त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर सान्न. आता ग्रासे ग्रासे आणि सान्न या दोघी गोष्टींमध्ये पण फरक आहे. ग्रासे ग्रासे म्हणजे औषध आपण घेतोय, परंतु त्याला औषध आहे आणि ते त्या घासासोबत घेतोय. आणि सान्न म्हणजे काय, तर अन्न त्याच्यामध्ये मिसळून अशा पद्धतीनं औषध घेतोय, म्हणजे ते तयारच तसं करून ठेवलंय की औषध पण आहे आणि अन्न पण आहे. त्याच्यानंतर सामुद्ग. सामुद्ग म्हणजे संपुट या अर्थाने, बरं का. संपुट म्हणजे वरून आणि खालून दोन्ही बाजूने असतं आणि मध्ये काहीतरी ठेवलेलं असतं. म्हणजे अन्न मध्ये आहे, त्याच्या सुरुवातीला पण आणि शेवटी पण, म्हणजे अन्नाच्या अन्न जे आहे ते त्या संपुटामध्ये औषधाच्या, म्हणजे आधी औषध मग अन्न मग परत औषध, असं त्याला सामुद्ग असं म्हणायचं. त्याच्यानंतर निशी. निशी म्हणजे रात्री, फक्त रात्री झोपताना, निशीच औषधम. त्याच्यानंतर कफोद्रेके गदे अनन्नम. आता हे कधी कधी घ्यायचं हे सांगितलंय, हे 10 काल सांगितले टोटल जर तुम्ही बघितले तर. ओके. अनन्नम, अन्नादौ, अन्न मध्य, अन्न अंतर, कवलांतर, ग्रासे ग्रासे, मुहू, सान्न, सामुद्गम आणि निशी, असे हे टोटल 10 अन्नकाल सांगितले. मग आता हे 10 अन्नकाल कधी कधी कशा कशा पद्धतीनं वापरायचे त्याचं वर्णन आलेलं आहे. सो ग्रासे ग्रासे म्हणत, ग्रासे ग्रासे मुहुस्सान्नम सामुद्गम निशिचौषधम कफोद्रेके गदे अनन्नम. कफोद्रेक झालेला असताना अशा व्याधींमध्ये अनन्न औषध घ्यावं. म्हणजे काय, तर कफोद्रेक, कफ वाढलेला आहे शरीरामध्ये आणि अशा वेळेला कसलं औषध घ्यायचं, तर अनन्न औषध घ्यायचं, म्हणजे काही न खाता पहिलं औषधच घ्यायचं. म्हणजे सकाळी सकाळी समजा कफ वाढलेला आहे, अशा गोष्टी आहेत, शोथ आहे किंवा कास आहे, असं जर आहे तर काही खायच्या आधी पहिल्यांदा औषधच घ्यायचं, म्हणजे सकाळी अनुषा पोटी ज्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर कफोद्रेके गदे अनन्नम. गदे म्हणजे त्या रोगांमध्ये, ज्या रोगांमध्ये कफाचा उद्रेक दिसतो अशा रोगांमध्ये अनन्न अशा कंडिशन औषध घ्यावं. ओके. त्याच्यानंतर कफोद्रेके गदे अनन्नम बलिनो रोग रोगिणो. हो, अजून एक कंडिशन सांगितली त्या ठिकाणी. कुठली, तर बलिन असताना. कोण, रोग आणि रोगिण, म्हणजे शरीरामध्ये रोग जो आहे ना तो बलवान आहे तर सकाळी उठल्यावर औषध घ्यावं, आणि त्याच्याच बरोबरीने जो रुग्ण आहे त्याचंही बल चांगलं आहे असं असताना सुद्धा सकाळी उठल्या उठल्या काही न खाता औषध घ्यायचं आहे. सो अनन्न, उठल्या उठल्या या अर्थाने नाही म्हणावं नक्की, पण अन्नाचा त्याच्याशी संबंधच नाहीये, म्हणजे काही खाल्लं नाही तरी चालेल तरी औषध घ्या असं जे आहे ना त्याच्यामध्ये. तर बलिनो रोग रोगिणो. हो, रोग आणि रोगिण हे दोघीही बलवान असताना आणि कफाचा उद्रेक असताना अशा वेळेला काय घ्यायला पाहिजे, तर अनन्न असं औषध घ्यायचं आहे. याच्या पुढे अन्नादौ विगुणे अपाने.
अन्नाच्या आधी विगुण अपान असताना, म्हणजे जस्ट जेवायच्या आधी असं घेणं. मग जेवायच्या आधी औषध घेतल्याने फायदा काय होतो, तर त्याचं गामित्व जे आहे ना ते अपानाकडे मिळतं. म्हणजे आता आपल्याला जर का आपल्याकडे पेशंट आलेला आहे आणि तो सांगत आहे की आदमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, किंवा गर्भाशयामध्ये गाठी आहेत, किंवा युरिनची तक्रार आहे, किंवा मोशन्सला व्यवस्थित होत नाहीये, कॉन्स्टिपेशन आहे, किंवा ग्रहणीसारखा विकार आहे, असं सगळं असताना काय करायला पाहिजे, तर अन्नादौ. मग आपल्याला तिथेपर्यंत औषध जाणं या दृष्टीने त्या गतीचा उपयोग होतो, आणि विशेष करून म्हणून तसं अन्नादौ असं सांगितलंय. म्हणजे अपानावरती औषध जात असताना आहार जो आहे तो घ्यायच्या जस्ट आधी या पद्धतीने आपण औषध घ्यायला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला आपण बघतो की जस्ट जेवायच्या आधी अळणी गुळ खा असं म्हटलेलं आहे. भोजनाग्रे सदापथ्यम लवणार्द्रक भक्षणम, किंवा भोजनार्थे सदापथ्यम गुडार्द्रक भक्षणम. गुड आणि आर्द्रक किंवा लवण आणि आर्द्रक असं घ्यायला हवं. मग ते का, तर जर का ते घेतलं गेलं ना तर पाचन तर उत्तम पद्धतीने होईल, अग्नीचं औदार्य वाढेल, पण त्याच्याबरोबर गामित्व जे आहे ते अपानाकडे मिळतं, आणि त्या दृष्टीने ते सांगितलेलं आहे. सो अन्नादौ विगुणे अपाने. ह्याच्या नंतरचं जे येतं ना ते समाने मध्य इष्यते. समान, समान म्हणजे काय, तर समानावरती जाण्यासाठी, समानाचे व्याधी असताना मध्य इष्यते म्हणजे आहाराच्या मध्ये, म्हणजे अर्ध जेवण घ्यायचं, मग पुन्हा जेवण औषध घ्यायचं, मग पुन्हा उरलेलं जेवण घ्यायचं, म्हणजे पोटाच्या दृष्टीने असं. तर असं ज्याच्या वेळेला आपण बघतो ना, इथे कसं आहे की औषध आहे आणि आहार दोन्ही बाजूला आहे. मग तिथे कसं होणार आहे की त्याच्यामध्ये गामित्व जे आहे ते त्याचं समानाकडे मिळतं. याचं कारण, जो पहिला घेतलेला आहार आहे ना तर त्याचा परिणाम जो आहे तो पक्वाशयाच्या संदर्भामध्ये किंवा ग्रहणीच्या संदर्भामध्ये असं आपल्याला मिळाला. मग त्याच्यानंतर आपल्याला अग्नी वाढवायचा आहे किंवा समानाच्या संदर्भामध्ये विकृती आहेत असं जर का असेल ना, तर विशेष करून जेवण अर्ध झाल्यानंतर औषध घेऊन पुन्हा जेवण. पहिल्यांदा कसं असतं ना की अग्नी उदिरीत असतो, तो पचवायचं काम करतो. मग त्यावेळेला कसं आहे की मधुरप्राय असा आहार घ्यायला सांगितलाय. मग तो आहार आल्यानंतर जर का अग्नीला क्षीणता आली आणि पुढचं जेवण गेलं तर पुन्हा सामता उत्पन्न होईल का नाही. मग तिथे एक मध्ये त्याला बुस्टिंग डोस आपण म्हणू तसा अग्नीला द्यायचा, त्याच्यासाठी औषध घ्यायचा. आणि मग आपण बऱ्याच वेळेला ग्रहणीचे पेशंट किंवा जे उदराचे पेशंट असतात तर त्यांना ह्या पद्धतीनं घ्यायला सांगत असतो की अर्ध जेवण घ्या, मग पुन्हा औषध घ्या, आणि मग उरलेलं अर्ध जेवण घ्या. मग आता अर्ध जेवण म्हणजे त्याच्यामध्ये डिमार्केशन कसं ठेवायचं, तर समजा भात आणि पोळी खात असेल तर भात झाला की त्याच्यानंतर औषध घ्या आणि मग पोळी खा असं पेशंटला सांगायला लागतं. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगितलं की त्यांना ते सोपं पडतं. अपान काळी घ्या, समान काळी घ्या, हे चांगले आहेत शब्द, म्हणजे वापरावेत, किंवा आपण आपले ग्रंथोक्त शब्द नक्की वापरायला पाहिजेत. पण पेशंटला कळणं हा भाग सुद्धा महत्वाचा आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. सो अन्नादौ विगुणे अपाने समाने मध्य इष्यते. व्याने अन्ते प्रातः अशस्य. अशस्य नाम भोजनस्य. भोजनस्य प्रातः भोजनस्य अन्ते व्यानः. ओके, म्हणजे सकाळच्या जेवणानंतर जे घेतलेलं औषध आहे तर त्याचं गामित्व जे आहे ना ते व्यानाकडे जातं. सायमाशस्य तू उत्तरे. उत्तरे नाम रात्रीचं जेवण झाल्यानं, म्हणजे संध्याकाळचा, साय म्हटलंय संध्याकाळचं. संध्याकाळचं जेवण झाल्याच्या नंतर जर का औषध घेतलं गेलं ना तर त्याचा परिणाम जो आहे तर तो उदानावरती होतो. आता असं कसं काय, तर आपण जर बघितलं तर व्याने अन्ते प्रातः अशस्य. प्रातः अशस्य अन्ते व्याने म्हणजे काय, तर दुपारचं जेवण किंवा सकाळचं जेवण झाल्यानंतर औषध घेतलं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला व्यानावरती मिळत असतो. म्हणजे ज्या वेळेला निसर्गामध्ये काय आपण म्हणू की सूर्य आहे, हा सूर्य असताना, हा सूर्य असल्यामुळं आपल्या शरीरामधलं जे कमळ आहे, हृदय आहे, तर ते सुद्धा विकसित असतं. आणि म्हणून विशेषत्वाने जेव्हा आपण सकाळचं जेवण झाल्यानंतर औषध घेतो तर त्याचा परिणाम हृदयावरती आपल्या होत असतो किंवा व्यानावरती होत असतो रादर. आणि म्हणून व्यानाकडे गामित्व मिळावं म्हणून दुपारच्या जेवणानंतर असं औषध दिलं जातं. आणि रात्रीचं जेवण जे आहे ना तर जसं काय म्हणू आपण, कमळ आहे तर ते विकसित झालेलं कमळ बंद होतं रात्री, तर त्याप्रमाणे उदानाचं काम, मग उदानो बलमुच्यते असं म्हणूनच म्हटलेलं आहे बरं का, की तेव्हा उदानाचं काम चालू होतं. कारण की
जो सोम आहे ना, तर तो शरीराला बल देणार आहे. म्हणून ज्या प्राकृत रात्री ज्या आहेत त्या सुद्धा शरीराला बल देणार आहेत, वेअर अँड टेअर कमी करणार आहेत. आणि म्हणून रात्रीच्या किंवा संध्याकाळचं जेवण झाल्यानंतरचं जे औषध घेतलं जातं ना, त्याचा परिणाम उदानावरती मिळतो. मग आपल्याला जेव्हा जेव्हा हृदरोगासारखे पेशंट्स आहेत किंवा छातीत दुखणारे पेशंट्स आहेत किंवा रोमच्युती असे जे पेशंट्स आहेत, तर ह्या सगळ्या पेशंट्समध्ये आपल्याला औषधं जर का द्यायची असतील तर व्यानावरती जाणारी औषधं आणि म्हणून सकाळचं जेवण झाल्यानंतर औषध देणं अशा पद्धतीने द्यावं लागतं. आणि तेच जर का वजन वाढवायचं आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा गायक आहे त्याचा आवाज चांगला करायचा आहे कारण उदान आहे ना म्हणून, किंवा एखादा शिक्षक आहे त्याचं हे करायचं आहे तर आवाज चांगला करायचा आहे, तर त्याच गोष्टीसाठी म्हणून औषध द्यायचं असेल ना तर शक्यतो रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या नंतर असं औषध द्यायचं. सो इथे आपण काल बघत असताना महत्वाचा जो भाग राहतो ना त्याच्यामध्ये व्यानयन्ते प्रातराशस्य सायमाशस्य तु उत्तरे ग्रास ग्रासांतयोः प्राणी. आता हा भाग महत्वाचा आहे. प्रत्येक घासाला ग्रास ग्रास अंतयोः प्राणे प्रदुष्टे मातरिश्वनी. प्राणे प्रदुष्टे मातरिश्वनी. मातरिश्वा असा शब्द वापरलाय. मातरिश्वा म्हणजे एकदम महाजव असं बरं का, की जो खूप महत्वाचं कार्य शरीरामध्ये करतोय, की जो प्राण आहे. असा जो प्राण आहे ना तर त्याचा जर का प्रकोप झालेला असेल तर काय करायचं, तर ग्रासे ग्रासे प्रत्येक घासाबरोबर किंवा ग्रास ग्रासांतयोः अंतयोः असं म्हणले, प्रत्येक घास घ्यायचा औषध घ्यायचं, घास घ्यायचा औषध घ्यायचं, घास घ्यायचा औषध घ्यायचं ह्या पद्धतीनं. मग असं आपल्याला कधी द्यावं लागेल, तर तुम्ही एक विचार करा, पक्षवाताचे पेशंट या पद्धतीचे असतात की नाही, की संपूर्ण शरीरातला जो वायू आहे तो विकृत आहे, विशेष करून जी प्राणाची संज्ञा हे काम आहे ना ते तिथे थांबत आहे, बरोबर. तर अचेतनत्व येणं किंवा क्रियाहानी होणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि असं ज्या ज्या वेळेला होतं ना तर त्यावेळेला महत्वाचा भाग असा होतो की तिथे आपण प्राणाशी संबंधित गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून पक्षवाताचे जे पेशंट आहेत किंवा श्वासाचे जे पेशंट आहेत ह्या पेशंट्स मध्ये आपण औषधं देत असताना या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. सो ह्या पद्धतीनं ग्रास ग्रासांतयोः प्राणे. आता प्राणाचा विचार करत असताना कुठल्याही चेतनावस्थानम असं म्हटलेलं आहे ना, तर प्राण ही गोष्ट आहे, हृदयाशी संबंधित आहे, हे पण बरोबर आहे. त्याचं अवस्थिती स्थान किंवा विचरण स्थान ह्याही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पण यत्र प्राणाः तिष्ठन्ति तत् काय विचारलेलं आहे, तर ते जे आहे ना यत्र प्राणाः तिष्ठन्ति म्हणजे मर्म, म्हणजे मर्माधिष्ठित जे जे व्याधी आहेत ना तर त्याच्या औषधांमध्ये सुद्धा ग्रास ग्रासांतयोः ह्या पद्धतीने आपण औषधं द्यायला हवेत. सो ग्रास ग्रासांतयोः प्राणे प्रदुष्टे मातरिश्वनी असं म्हणले. मातरिश्वा म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो वायू आहे आपल्या शरीरातला, तर तो जर का विकृत असेल, महाजव जर विकृत असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रास ग्रासांतयोः या पद्धतीने द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मुहुर्मुहुर विषच्छर्दी हिद्मा त्रुट श्वास कासेषु. मुहुर्मुहू औषध देणं म्हणजे पुन्हा पुन्हा औषध देणं, म्हणजे त्याचा आहारापेक्षा सुद्धा ना मुहुर्मुहुत्व ही गोष्ट महत्वाची. म्हणजे प्रत्येक एक एक तासाला चाटण द्या किंवा दर घोटाघोटाला औषध घ्या असं कधी करणार हे, तर मुहुर्मुहू ह्यालाच मुहुर्मुहू असा शब्द वापरला तो विषामध्ये वापरायचा आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा करायच्यात गोष्टी त्या. त्याच्यानंतर छर्दीमध्ये पुन्हा पुन्हा द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जनरली बघतो की मयूरपिच्छा मशी आणि मध असं जर एकत्र करून ठेवलं तर ते त्या वेळेमध्ये दिलं जातं, म्हणजे मग काय होतं पुन्हा पुन्हा दिलं जातं, म्हणजे मग ती उलटी थांबायला मदत होते. त्याच्यानंतर हिद्मा हिक्का म्हणजेच काय, हिद्मा श्वासौ तथा तौही मृत्यूकाले कृतालयो असं म्हटलेलं आहे. सो हिक्का ही सुद्धा अतिशय त्रास देणारी गोष्ट आहे किंवा ती विकृतीचं किंवा शरीरातल्या प्राणाच्या विकृतीचं द्योतक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा मुहुर्मुहू या पद्धतीने औषध द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्रुट म्हणजे तृषा, खूप जास्ती तृष्णा असेल तर तिथे सुद्धा मुहुर्मुहू पुन्हा पुन्हा औषध द्यायला पाहिजे. एक गंमत म्हणून बरं का, तृष्णा असं म्हणत असताना तहान लागणं हा व्याधी तर आहेच आहे, परंतु इथे आपण बघू की घोटघोट सिद्ध जल देणं या दृष्टीने आपल्याला बघता येतं. आमज तृष्णा नावाचा जो प्रकार असतो की विशेष करून आमामुळे उत्पन्न झालेली किंवा अजीर्णामुळे उत्पन्न झालेली अशी जी ही काही तृष्णा आहे ना तर त्याचा प्रतिकार करताना सिद्ध जलपान हे पुन्हा पुन्हा देणं ह्या पद्धतीनं देता येत असतं. श्वास
अर्थात दम लागणं किंवा ज्याला आपण श्वास व्याधी म्हणतो किंवा कास म्हणजे खोकला असणं, तर ह्यामध्ये सुद्धा मुहुर्मुहू द्यायचा. सकाळी औषध घेतलं, आता दुपार नंतरच डायरेक्ट घ्या औषध असं जर म्हटलं आणि मध्ये जोरात कासाचा वेग आला तर काय करणार आहे तुम्ही? तर तिथे औषध आपल्याला द्यावंच लागतं. म्हणून मुहुर्मुहुर विशेष छर्दी हिदमातृ श्वास कासेशो. आता इथे विष असा सुद्धा संबंध किंवा असा शब्द आलेला आहे. तर विष जे आहेत ना ते सुद्धा शरीरामध्ये पसरत असताना वेगवेगळ्या कलेतून पास होत असतात. मग प्रत्येक कलेच्या ठिकाणी त्याला थांबवत असताना आपल्याला जर मुहुर्मुहू औषध दिलं तर ते कमी करण्याचा, त्याचा प्रवाह कमी करण्यासाठी आपल्याला महत्व होऊ शकतं. आणि म्हणूनच मुहुर्मुहू विशेष छर्दी हिदमातृ श्वास कासेशु असं म्हटलेलं आहे. सो आता ह्याच्या पुढे जे आलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये योज्यम संभोज्य भैषज्यम भोज्यैहि चित्रैहि अरोचके. अरोचक असताना अरोचक म्हणजे रुची नाहीये तर काय करायचं? योज्यम संभोज्य भैषज्यम भोज्यैहि, भोज्यैहि सह भैषज्यम योज्यम. ओके, संभोज्यम भोज्यैहि सह भेषजम चित्रैहि अरोचके योज्यम असं त्याचा सरळ अन्वय झाला. मग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचा? तर अरोचक असताना अरोचके, चित्रैहि भोज्यैहि म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या अन्नासह, संभोज्य त्याच्यामध्ये मिक्स करून, भैषज्यम योज्यम म्हणजे भैषज्य द्यावं, म्हणजे सिद्ध अन्न वापरावेत. म्हणजे आता तोंडाला चव नाहीये, अरोचक आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तर अरोचक असं म्हणत असताना आपण आता त्याच्यामध्ये मस्तपैकी आलं किसून घातलं तर चव येते का नाही? मग साधं अगदी दिरड आहे मुगाचं, नुसतं मुगाचं दिरड की त्याला काही बाकी घातलेलं नाहीये, फक्त मीठ घातलं आणि ते हिंग आणि हे घातलं आणि फक्त दिलं, तर मग तिथे काय होणार आहे? तर काही फारशी चव लागत नाही. पण त्याच्यात आलं घातलं, ओवा घातलं तर मग अरोचकाच्या दृष्टीने त्याची मदत होत असते. हे नुसतं चव लागणं या अर्थाने नाहीये बरं का. आता आपण पोस्ट कोविड पेशंट जे काही बघतोय ना त्याच्यामध्ये अरोचक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स मध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन म्हणून सुद्धा आपल्याला दिसतात. आता ह्या अरोचकाचा जेव्हा आपण विचार करतो ना तर आता एक पेशंट आपल्याकडे आहे तर ती स्पेसिफिकली असं सांगते की तिला चव आणि वास या दोन्ही गोष्टी जाणवत नाहीयेत कोविड झाल्यापासून, आणि हे कधीपासून तर 6 महिने झालेत असं ती सांगते. पेशंट आता आपल्याकडे आली आणि 6 महिन्यात एकदाही मला वास आलेला नाही. रादर जो येतो ना तो एकदम करपट वास येतो, फक्त बाकी कसलाच येत नाही. म्हणजे करपलेलं नसलं तरी करपट वास येतो असं. म्हणजे हे जे सांगतात पेशंट, मग त्याच्या ठिकाणी काय करायला पाहिजे आपल्याला? त्या अन्नामध्ये काही गोष्टी जसं की संज्ञास्थापन गण आहे की त्या अरोचकाची चव म्हणजे चव जाणवण्याची गोष्ट चालू होणं, त्या संज्ञेचं स्थापन होणं, ह्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून संज्ञास्थापन गण प्लस काही आहार असं जर का मिळून दिलं तर त्याचा परिणाम अरोचकावरती आपल्याला जास्त चांगला बघायला मिळतो. तर तसंच वेगवेगळे सिद्ध अन्न किंवा सिद्ध पेय ज्या चरकाचार्यांमध्ये वाग्भटाचार्यांमध्ये सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला वापरता येतात. सो योज्यम संभोज्य भैषज्य भोज्यैहि चित्रैहि अरोचके. अगदी वाचताना जे आहे ना ते थोडंसं अवघड वाटतं हे योज्यम संभोज्य भैषज्य भोज्य असं ते, पण रायमिंग खूप छान आहे. वाग्भट एक उत्तम पद्धतीचा कवी आहे आणि म्हणून इथे आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळतात. त्याच्यानंतर कंपाक्षेपक हिदमासु सामुद्गम लघुभोजिनाम. कंप आक्षेपक हिदमासु सामुद्गम. आता सामुद्गम म्हणजे कसा? तर आपण बघितलं की आधी औषध घेतलं, मग आहार घेतला आणि मग औषध घेतलं, म्हणजे दोन्ही बाजूला आहाराला पॅक करून टाकायचं औषधाने, तर त्याला सामुद्ग असं म्हणायचं. मग आता हे सामुद्ग कशा कशामध्ये? तर कंप असताना, आक्षेपक असताना, हिदमा असताना. आता हिदमाचे इथे 2 काल आलेत, मुहुर्मुहू पण आले आणि सामुद्ग पण आले, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. याचं कारण काय? हिदमा श्वासौ तथा तौही मृत्युकाले कृतालयो असं म्हटलंय. हिक्का दिसायला आपल्याला साधा व्याधी वाटतो, पण अन्नाच्या हिक्का खूप कॉमन सापडते, पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जे सांगितलेले आहेत यमला किंवा महती या हिक्का ज्या आहेत ना त्या एकदा लागल्या की थांबतच नाहीत आणि ते भयंकर त्रासदायक असतं आणि ते मृत्युकाले कृतालय असं म्हटलंय. म्हणजे मृत्युकाल जवळ आल्यानंतर शरीरामध्ये घर करून राहणारी जी गोष्ट ना ती म्हणजे श्वास आणि हिक्का, आणि म्हणून त्याचं विशेष करून औषधांच्या संदर्भामध्ये विचार करावा लागतो. आणि म्हणून कंप असताना, आक्षेपक असताना किंवा हिदमा असताना सामुद्ग पद्धतीने औषधं द्यायला पाहिजेत.
आणि ही औषधं देत असताना लघुभोजी नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आहार त्या वेळेला लहान ठेवायला पाहिजे, कमी ठेवायला पाहिजे. म्हणजे औषध आहार औषध, मग परत संध्याकाळी औषध आहार औषध, ह्या पद्धतीनं ते जायला पाहिजे. असं जर केलं तर कंप कमी होतात, आक्षेपक कमी होतात. तर आक्षेपकाचे बरेचसे पेशंट आपल्याला मिळत असतात, बघायला सापडत असतात. अशा पेशंट्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीने औषध आपण वापरायला हवं आणि ते वापरून पाहायला हवं की काय वेगळा रिझल्ट येतो. किंवा आता सध्या आपण हे पण बघतो की कंपाचे म्हणजे हस्तकंप, पादकंप असे एकांतिक कंप असतात. पण संपूर्ण शरीराचा सर्वांग कंपाचे सुद्धा जे पेशंट्स असतात ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने बघायला हवं, वापरायला हवं. म्हणजे आपल्याला रिझल्ट त्याच्यामध्ये चांगले मिळतात. सार्वदेहिक वाताचा प्रकोपाच्या संदर्भामध्ये या गोष्टी येतात आणि म्हणून कंप आक्षेपक हितनासू सामुद्गम लघु भोजनाम, आणि अशा वेळेला भोजन जे आहे ते मात्र लघु ठेवायचं आहे. आणि पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये ऊर्ध्व जत्रु विकारेषु स्वप्न काले प्रशस्यते. ऊर्ध्व जत्रुगत विकार असताना स्वप्न काले प्रशस्यते, झोपताना औषध घ्यायचा. म्हणजे डोळ्यांचा नंबर वाढलेला आहे किंवा कानाला ऐकू चांगलं येत नाहीये किंवा झोप चांगली येत नाहीत, ऊर्ध्व जत्रुगत विकार आहेत, घसा सारखा बसलेला आहे, तर असं करत असताना झोपताना औषध घ्यायला हवं. असं करताना का असं करायचं बरं, तर ऊर्ध्व जत्रुगत विकार जे जे आहेत ना, तर ते आपण बघतो की विशेष करून कफाचे व्याधी या ऊर्ध्व जत्रुगत व्याधी विकारांमध्ये दिसत असतात. आणि मग ऊर्ध्व जत्रू हा कफाचं स्थान असल्यामुळं, कफाचा काल रात्री असल्यामुळं दोन्ही कफ एकत्र येऊन हे संप्राप्त्या लवकर वाढतात आणि तसं होऊ नये म्हणून रात्री औषध घेतलं तर रात्री औषधामुळे विकृती कफाची जी आहे ती कमी यायला मदत होते आणि मग कफाचे व्याधी कमी यायला विशेष करून मदत होत असते. आणि म्हणून ऊर्ध्व जत्रू विकारेषु स्वप्नकाले प्रशस्यते. ऊर्ध्व जत्रुगत विकार म्हणत असताना आपण आता ज्याला नॉर्मली ENT असं म्हणतो, तर त्या सगळ्या व्याधींमध्ये स्वप्नकाले प्रशस्यते असं म्हटलेलं आहे. इति श्री वैद्यपती सिंहगुप्त सूनो श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने दोषोपक्रमणीय नाम त्रयोदशोध्याय. असा हा आपला 13वा अध्याय जो आहे तर तो या ठिकाणी आज सांग होत आहे. सो वेगवेगळ्या आपण 13व्या अध्यायामध्ये औषधाचे काल हे बघितले. तर होमवर्क जो सांगितलेला होता तो मला वाटतं खूप काही लोकांनी केलेला आहे, चांगली गोष्ट आहे. सो होमवर्क जेवढा करत जाल ना तेवढं हळूहळू तुमच्याच लक्षात येत जाईल की बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत आणि आपल्याला प्रॅक्टिस मध्ये सुद्धा त्याचा चांगला उपयोग होत असतो. ओके, सो आता चॅट बॉक्स कडे जाऊया. 2 मिनिट. सूत्र आणि श्लोक मध्ये काय डिफरन्स असतो? अच्छा, श्लोक आणि सूत्र असं नाही मला म्हणायचं, चिकित्सा सूत्र असं म्हणायचं मला म्हणताना. प्रत्येक वाग्भटाचं जे आहे ना ते सूत्रच आहे श्लोक म्हणजे. पण हे एक खूप सुंदर सूत्र सांगितलेलं आहे. असं म्हणत असाल चिकित्सेचं सूत्र सांगितलंय. म्हणजे आपण चिकित्सा सूत्र म्हणतो, चिकित्सेचे श्लोकच असतात की. पण ज्याला आपण प्रिन्सिपल्स म्हणू किंवा ज्याला आपण नियम म्हणू तर तसे सांगितले, तर ते मी मध्ये मध्ये जे क्रिया कालम नाहपयत हे एक सूत्र झालं, अशा पद्धतीने सांगितलंय. वो शार्प 2 बजे मेडिसिन देने और 6 बजे, कभी 6 बजे कभी 8 बजे, ऐसे विचार क्या होता. 6 आणि 8 जे आहेत ना, तर संध्याकाळी का सकाळी आहे का नाही, ते संध्याकाळी असेल 6 आणि 8 तर तो वाताचा काळ आहे. आणि 10 आणि 2 अशी पण औषधं वापरली जातात, तर ते जे ते पित्ताचा काळ आहे. सो 10 वाजता सर्वसाधारण पित्ताचा काळ चालू होतो आणि 2 वाजता पित्ताचा काळ कमी होऊन वाताचा काळ चालू होतो आणि म्हणून त्यावेळेला औषध देणं. म्हणजे आता पित्त कालामध्ये जर पित्ताची औषधं दिली तर ती चांगल्या पद्धतीनं पित्ताचं शमन करतील ना, म्हणजे पित्त ज्या कालामध्ये वाढणार आहे तर ते वाढूच नये म्हणून मदत होत असते. आणि म्हणून पित्त कालामध्ये औषध देत असताना 10 आणि 2 वाजता. बरेच वेळेला तुम्ही बघितलं असेल की त्रिदोषांतक किंवा ज्याला गंधक रसायन रजनी गैरिक हे म्हणतो, की जे शीतपित्ताचे पेशंट असतात, आम्लपित्ताचे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये ह्या पद्धतीने विशेष करून दिले जातात. काही पित्तजकिष्ठाचे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा असंच 10 आणि 2 वाजता औषध घ्या ह्या पद्धतीने औषध दिले जातं. ओके. विचारले. हाँ मैम, फिर सेरेब्रल पाल्सी के बच्चों में सग्रास देना चाहिए क्या मेडिसिन? बरोबर आहे.
कसं आहे ना की आक्षेपक हिदमा या गोष्टींचा विचार आपण करतो ना, तर त्यावेळेला सामुद्ग पद्धतीने द्यावं असं म्हटलंय, परंतु इथे प्राणाचाही विचार गरजेचा होतो. सो पुन्हा पुन्हा औषध देणं ही गोष्ट आपण त्या ठिकाणी नक्की करू शकत असतो, की जी आपल्याला प्राणाच्या दृष्टीने महत्वाची उपयोगी पडत असते. ओके. आपने हिमसागर तेल को पीछू रखने बोला था ना, वो बहुत शीतवीर्य है, तो जिन बच्चों को बार बार सर्दी होती है उनको नहीं देना है क्या? ओके. तर हे आपण वापरू शकतो आणि समजा असं वाटलं सर्दी होती आहे तर मध्ये एक थोडी गॅप देऊन पुन्हा द्यायचं, कारण त्या तेलाचा जो इम्पॅक्ट येतो ना तो चांगला येतोच. आणि इरिटेबिलिटी कमी होणं किंवा आपण ज्याला हे म्हणतो कॉग्निझम ऍक्टिव्हिटी कमी असणं, त्या दृष्टीने हिमसागर तेल खूप चांगलं काम करतं. सो वापरू शकतो, पण मध्ये मध्ये गॅप देऊ शकतो. धातु पाक जहाँ होता है उसमें कब योजना करनी चाहिए? शतकोनक आदी में. धातुपाक होत असताना धातू उत्तम करणं ह्यासाठी पहिला आहार बदलायला पाहिजे. आणि आहार बदलत असताना मग आपण हे आता जसं सांगितलंय ना तसं सिद्ध अन्न वापरणं हे करायला पाहिजे. शरीर आपलं जे आहे ना ते आहारातून तयार होत असतं आणि म्हणून जर का आहार चांगला ठेवला तर शरीर म्हणजेच धातू घटक चांगले होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात. धातू पाक ऑलरेडी जर झालेला आहे आणि म्हणून भगंदर किंवा शतकोनक किंवा अजून इतर जर का नाडी व्रण असे जर का पेशंट्स आपल्याला बघायला मिळत असतील ना तर त्या ठिकाणी आपल्याला प्रमेहाचा किंवा ह्याचा राजयक्ष्माचा की ज्या दोन गोष्टींमध्ये धातूंचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाक होत असतो किंवा धातूंची असारता येत असते, ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि मग प्राणायाम करणं याच्या बरोबरीनं काही योगासनं करणं हे सुद्धा पेशंटला द्यायला पाहिजे. आणि औषधं देत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने औषधं देता येत असतात. म्हणजे सकाळी रसायन काळामध्ये रसायन औषधं वापरणं, दुपारच्या काळामध्ये जसं आता आपण म्हटलं की पित्तकाल हा 10 आणि 2 असतो, तर त्यावेळेला सुद्धा विशिष्ट औषधं देणं जेणेकरून विकृत पित्त कमी झालं ना की हा धातुपाक कमी होत असतो. शरीरामध्ये परिणमन करण्याचं काम जे आहे ना ते हे पित्त करत असतं आणि हे विकृत जर झालं ना तर परिणती सुद्धा विकृत व्हायला लागते. मग पित्त प्राकृत असेल तर परिणती प्राकृत येते. म्हणून पित्त चांगलं करण्याच्या दृष्टीने 10-2 वाजता औषधं वापरणं असं जर केलं गेलं आणि शिवाय लोकल औषधं वापरणं, मग त्याच्यामध्ये जात्यादी तेलासारखं औषध आहे उत्तम की जे शतकोनकासाठी खूप चांगलं काम करतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी अरेंज करता येत असतात. जनरल प्रॅक्टिसमध्ये कॉन्स्टिपेशनसाठी रात्री झोपताना मेडिसिन देतात हे योग्य आहे का? ओके. कसं आहे ना की कुठलंही लॅक्झेटिव्ह घेतलं पोट साफ झालं म्हणजे काम झालं असं नाही. एखाद्या वेळेस कधीतरी ही गोष्ट केली असेल तर ठीक आहे. पण नित्य जर घ्यायचं झालं ना तर दूध आणि तूप घ्यायला सांगावं किंवा काळ्या मनुका रोज रात्री 15 ते 20 भिजवून खायला सांगायच्या. असं जर केलं ना तर मनुका हा आहार्य घटक आहे, दूध आणि तूप हा आहार्य घटक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा विकृत परिणाम शरीरावरती येत नाही. पण प्रत्येक वेळेला बॉवेल मुवमेंट वाढवून म्हणजे पेरिस्टाल्टिक मुवमेंट वाढवून जर का पोट साफ करणारी औषधं जसं निशोत्तर वगैरे आहे अशी जर का दिली गेली ना तर शेवटी त्या वाताच्या गतीमध्ये विकृती यायला लागतात आणि ते घेऊन सुद्धा नंतर पोट साफ न होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात. सो वाताची गती प्राकृत ठेवणं, पाचन उत्तम करणं, सारकिट्ट विभाजन उत्तम व्हावं ह्या दृष्टीने औषधं देणं, सारकिट्ट विभाजन झाल्यानंतर किट्ट विभाजन जे आहे ना घनमल आणि द्रवमल किट्ट ह्या गोष्टी चांगल्या विभाजित व्हाव्यात ह्या दृष्टीने औषधं देणं हा संपूर्ण विचार त्याच्यामध्ये करायला लागतो. नक्की फक्त पोट साफ नाही झालं म्हणून फक्त कॉन्स्टिपेशन दूर करणारं कुठलेही त्रिफळा चूर्ण किंवा अविपत्तिकर सुखसारक हे फार लोक घेत असतात. या पद्धतीनं नाही घ्यायला पाहिजे. पोस्ट ऑपरेटिव्ह आणि पोस्ट रेडिएशन ओरल कॅन्सरच्या पेशंट्सवर कधी द्यावे? ओके. आता हा भाग जो आहे ना की पोस्ट ऑपरेटिव्ह आहे, तर त्या पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट्समध्ये देत असताना आपण कशासाठी औषध देतो हे पण बघायला पाहिजे. मग जर का ताकद वाढावी म्हणून असं देत असेल तर रसायन कालामध्ये औषध द्यायला हवं. आणि पोस्ट रेडिएशन जर का असेल मग त्यामध्ये रेडिएशन नंतर बऱ्याच वेळेला आपण बघतो की धातुपाक जास्त प्रमाणामध्ये होणं किंवा हीट खूप जास्ती जाणवणं किंवा बॉइल्स येणं अशा सुद्धा गोष्टी होत असतात. मग अशा वेळेला पित्तकालामध्ये औषध देणं ह्या गोष्टी आपण करू शकत असतो. याच्यामध्ये प्राणाच्या दृष्टीने सुद्धा विचार करायला पाहिजे कुठल्याही कॅन्सर्समध्ये असताना. याचं कारण काय की त्या सेल्युलर लेवलवरती त्या प्राणाचं कार्य योग्य होणं
तर ही गोष्ट सुद्धा महत्वाची असते आणि त्या दृष्टीने प्राणाच्या दृष्टीने सुद्धा तिथे एक औषध आपल्याला निश्चितच वापरावं लागत असतं. ओके, ठीक आहे. आय थिंक क्वेश्चन्स आलेत सगळे. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरला आता 14वा अध्याय चालू करूयात, ज्याच्यामध्ये विविध उपक्रमणीय अध्याय नाव आहे, की ज्याच्यामध्ये चरकाचार्यांनी लंघन गृहणीय अध्याय या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. सो आपण आता 13वा अध्याय संपून 14वा अध्याय म्हणजे ऑलमोस्ट 50% सूत्रस्थानाचे आपले हळूहळू तिकडे आपली वाटचाल चालू आहे. सो ठीक आहे, आज आपण थांबूयात. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे 4था अध्याय YouTube वरती लोड केलेला आहे. ज्यांना पाठांतरासाठी हवा असेल तर त्यांनी YouTube वरती वाग्भट सूत्रस्थान 4 पाठांतराचं टाकून बघा, तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि त्याच्याच बरोबर धातू व स्रोतस पण आहेत, पण धातूंची स्रोतस काही अजून टाकलेले नाही, ते टाकेल लवकरच. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जाता, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोल दे जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लौकी, पची जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हुआवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.